आजच्या दिवसामध्ये आपल्याला स्पष्ट होईल. आपण पाहतोय रोशन साई स्पोर्ट्स चिंद्रण यांच्या संयुक्त विद्यमानाने ग्रामस्थ मंडळ चषक 2025चं हे भव्य दिव्य आयोजन आपल्याला पाहायला मिळालं. 3 दिवसाची ही स्पर्धा. आज स्पर्धेचा अंतिम दिवस आणि अंतिम दिवसामधील पहिली मॅच एक साईडला उसाटणे आणि त्यांच्या अगेन्स्ट भडवळ हा संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. चला, दोन्ही टीमचे कॅप्टन आपण आला असाल तर त्वरित आपण संपर्क साधायचा आहे. पहिली मॅच आपण पाहणार आहोत. स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळताना पाहायला मिळेल भडवल हा संघ आपण पाहणार आहोत. चला, दोन्ही टीमचे कॅप्टन आपण उशीर करू नका. दोन्ही टीमला मी विनंती करू की आपण त्वरित टॉस करण्यासाठी यायचे. आहे फुलटॉस बॉल. पंचांचा 9 बॉलचा इशारा आणि त्याच्यावरती चपराक चांगली आहे. 1+6 टोटल 7 धावा या बॉलवरती. बॉल गेलाय पलीकडे. मित्र, जायचं नाहीये. खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. आपण खरं तर नुकतंच पाहुण्यांचं इथं शुभ आगमन झालंय. वावंज गावचे आमचे एवन सरपंच सन्माननीय DB भाई म्हात्रे यांचं व्यासपीठावरती शुभ आगमन झालंय. भाई, आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. रोशन साई स्पोर्ट चिंद्रण आयोजित ग्रामस्थ मंडल चषक 2025 हे पर्व आहे. स्पर्धेचा आजचा अंतिम दिवस. भडवल विपक्ष उसाटणे हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. प्राप्ती लाईव्ह याच्या माध्यमातून या स्पर्धेला कव्हर केली जाते. बॉलला सरळ पाठवला गेला एका टप्प्यानं. व्ही शेपचा इथे वापर केलाय अनिकेत डोपरीनं. बॉल चाललाय सीमा पलीकडे. चौकार. षटकारानंतर अगदी हा चौकार अगदी फ्रीटचा बॉल होता. गोलंदाज राकेशनं मात्र षटकाची सुरुवात बीमर बॉलनं केली. पंचांनी त्याला लगेच दंडित घोषित केलं आणि अनिकेत डोपरीनं मात्र षटकार दाखवला त्या बॉलला. टोटल आता धावपलिकावरती लागतात त्या म्हणजे 62. अजून 5 बॉल शिल्लक आहेत पहिल्या सत्रातील. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॉल आतमध्ये झपकन आलाय. अगदी 1 धाव पूर्ण होते. पहिलं सत्र सध्याच्या घडीला आपण या सामन्याचं पाहायला मिळतोय. शेवटचं षटक आहे. धावपलिकावरती 63 लागल्या गेल्यात. अजून 4 बॉल शिल्लक आहेत पहिल्या सत्रातील. अजय भंडारी सध्याच्या घडीला जवळजवळ त्याच्या बॅट 4 षटकार आणि 1 चौकार पाहायला मिळालाय. जरूर मधले डॉट बॉल ही काही खेळला गेलाय, परंतु तो सकाळचं सत्र दमट वातावरण आणि तो वेळ त्यांनी घालवलाय. त्याच्यानंतर धावा बरसल्यात. ऑफस्टिकच्या बाहेर थोडासा शफल झाला. त्याच्यानंतर चेंडू लॉंग लेगला चाललाय. खेळाडू होता बनलाय दर्शक. चेंडू चाललाय सीमा पलीकडे. चौकार आलाय. टोटल 67 धावा धावपटलावरती आहेत. पहिला सामना आहे. सकाळचं दमट वातावरण अगदी गोलंदाजीला पोषक ठरणार आहे वातावरण, परंतु अशाही वातावरणामध्ये अगदी उसाटणे संघानं धाव्यांची लयलूट इथं मात्र केली आहे.
त्याचं कारण राहिलं अजय भंडारी. पुढचा बॉल राकेश, खोलवर टप्प्याचा बॉल डाऊन द ग्राउंड आहे आणि तिकडे एकच धाव पाहायला मिळते. जास्त प्रेशर घेत नाहीये कारण की धावा ज्या हव्या होत्या त्या बनल्या गेल्यात. सध्याच्या घडीला विकेट टाकण्यापेक्षा स्टॅमिना वाचवणं याकडे लक्ष केंद्रित केलं जातं. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं तर एनर्जी वेस्ट जाण्यापेक्षा चांगला एखादा फटका पुढच्या बॉलवरती आपण कन्वर्ट करू शकतो आणि ती क्षमता आहे अनिकेत ढोपरीकडे. आणि अजय भंडारी त्या अगदी त्याच ताफ्यातला खेळाडू आहे, त्यामुळे स्टॅमिना वाचून खेळतात कारण का त्याचा फायदा येणाऱ्या बॉलवरती डेफिनेटली पाहायला मिळतोय. इथे बॅटची आतली कडा त्यानंतर यष्ट्यांचा वेध प्लेड ऑन झालेत. एज लागल्यानंतर यष्ट्या उद्ध्वस्त झालाय, फलंदाज बाद होतोय. धक्का क्रमांक 2 स्वर्गीय रामचंद्र मणी प्रतिष्ठान उसाटणे टीमला अनिकेत ढोपरी ज्यानं 2 षटकार 1 चौकार दाखवलाय तो मैदानाच्या बाहेर परतताना पाहायला मिळतोय. टोटल धावा धावपालिकावरती 68 लागल्या गेल्यात. आता शेवटचा बॉल शिल्लक आहे आणि आता जितेश शेवटच्या बॉल करिता आलाय. एखाद चांगला फटका जर का आला तर 70+ धावा तुम्हाला स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतील. 68 धावा लागल्यात. चौकार षटकार आला तर डेफिनेटली हॅलो पुढचा सामना असेल सिद्धी करवली विपक्ष वावंजे. दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण टॉस साठी यायचे. लाभ केला या बॉलला. शेवट अतिशय गोड राहील यात शंका नाहीये आणि याचसाठी तर खरं तर जितेशला इथे पाठवलं होतं आणि त्याचं काम त्यांनी या बॉलवरती कंप्लीट केलं. षटकार ठोकलाय आणि या षटकाराच्या मदतीनं धावपालिकावरती 74 आणि 75 धाव्यांचं लक्ष आहे. पहिलं सत्र समाप्त झालंय. टॉस गमावल्यानंतर बॅटिंग करत असताना स्वर्गीय रामचंद्र मणी प्रतिष्ठान उसाटणे टीम अनिल दादा ढोपरे आणि सेनाने खरं तर 74 धावा कुठून काढल्यात. 75 धाव्यांचं टार्गेट आहे. पाहुण्यांचा सन्मान सोहळ्याकडे आपण वळणार आहोत. तर सुरेशजी मुंबईकर यांना विनंती करतो की आपण सन्मान करण्यासाठी यावं. आपल्या शुभ हस्ते आपण इथं सन्मानाला सुरुवात करत आहोत. वावंजे गावचे A1 सरपंच डॅशिंग नेतृत्व असणारे आमचे शेतकरी कामगार पक्षाचे दमदार नेतृत्व DB भाई मात्रे यांचा इथे सन्मान केला जाईल. त्यांना विनंती आहे की आपण या सन्मानाचा स्वीकार करावा. क्रिकेटवरती नितांत प्रेम असणारे व्यक्तिमत्व तुम्हाला पाहायला मिळतील. सामाजिक क्षेत्र असो, क्रीडा क्षेत्र असो अथवा कुठलेही क्षेत्र असो त्याच्यामध्ये आवर्जून उपस्थिती दाखवणारे हे दानशूर व्यक्तिमत्व तुम्हाला पाहायला मिळतात. सन्मान्य DB भाई मात्रे वावंजे गावचे भाग्य विधाते. खरं तर प्रथम नागरिक होण्याचा ज्यांना सन्मान मिळाला ते सरपंच साहेब सन्मान्य DB भाई मात्रे. पुढचा सन्मान असेल ते आमचे चंद्रगावचे भूमिपुत्र सन्मान्य भाईंचे मनपूर्वक आभार आहेत. भाई आपण आलात या स्पर्धेसाठी, वेळात वेळ दिला त्याबद्दल तुमचं आणि तुमच्या सहकाऱ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतोय. नेहमीच क्रिकेटवरती नितांत प्रेम असणारे DB भाई मात्रे या स्पर्धेसाठी आपण आलात. तुमचं मनपूर्वक हार्दिक आभार. या स्पर्धेतनं खरं तर रजा घेताना तुम्हाला पाहायला मिळतात. पुढील वाटचालीसाठी त्यांनाही खूप साऱ्या शुभेच्छा. अगदी तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता कशा पद्धतीने आता टीम मीटिंग सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये ॲज अ कॅप्टन अनिलदादा ढोपरी 75 धावा कशा पद्धतीने जितूदादा वाचवायचं त्यासाठी कानमंत्र गोलंदाजाने इथे मात्र दिला जातोय. जरूर पहिल्या डावामध्ये गोलंदाजांना पोषक असणाऱ्या वातावरणामध्ये धावा बनल्यात, यामुळे डेफिनेटली सेकंड सत्रामध्येही जितूदादा धावा बनतील त्या दृष्टीने खरं तर अगदी गोलंदाजांना कानमंत्र देताना टीम स्कॉट तुम्हाला पाहायला मिळतो. स्वर्गीय रामचंद्र मणी प्रतिष्ठान उसाटणे संघ आता धावा वाचवण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करायला खरं तर उतरला गेलाय.
त्यांनाही चांगलं माहिती आहे की 74 धावा बनल्यात, 75 धावा वाचवणं तेवढं सोपं काम नाही आहे. कारण का समोर असणारा भडवल संघ तोही तेवढ्याच ताकदीचा. अगदी कित्येक वेळेला दोन्ही संघ समोरासमोर खेळलेत, त्यामुळे दोघांचे उणे धुणे त्यांना माहीत आहेत. अगदी वाईल्ड कार्ड एंट्री दोन्ही टीमला मला तर वाटतं आहे. कारण का खरं तर चिंद्रन संघ यजमान संघ खेळणार होता इथेच, परंतु काही कारणास्तव तो खेळत नाही आज. आणि हे दोन्ही संघ वाईल्ड कार्ड एंट्री आहे, त्यामुळे एका संघाला डेफिनेटली इथे विजय मिळेल. पुढचा सामना असेल वावंजे बनाम सिद्धी करवले. दोन्ही टीमचे कॅप्टन्स यायचं आहे. आणि व्यासपीठावरती नुकताच आपण जे प्रमुख पाहुणे पाहिले, वावंजे गावचे भाग्य विधाते एवन सरपंच सन्मान्य DB भाई मात्रे यांच्या वतीने या स्पर्धेसाठी रोख रक्कम 10,000 रुपयाचं कॅश प्राइज आले, त्यांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. भडवल संघ आपला 12वा प्रतिनिधी पाठवायचा आहे. बॅटिंग चालू आहे सध्याच्या घडीला, त्यामुळं नावं आमच्यापर्यंत पोहोचणं अपेक्षित आहे तुमच्याकडनं. आणि चिंद्रनचे आमचे जे कोणी ग्रामस्थ आले असेल तर त्यांना विनंती आहे की आवर्जून आपण व्यासपीठावरती यावं. खरं तर हे मंच आपल्यासाठी इथे मात्र उभारले गेलंय. स्पर्धा आपण पाहतोय रोशन साई स्पोर्ट्स चिंद्रन आयोजित ग्रामस्थ मंडळ चषक 2025 पर्व आहे. 75 धाव्यांचा पाठलाग करण्यासाठी बडवल टीम कडनं सलामीची जोडी, आरंभिक जोडी, धर्मवीर आणि कर्मवीराची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल. आणि गोलंदाज अजय भंडारी मिस्टर AB. पहिला बॉल, वाडा बॉल, पहिल्याच बॉल वरती उजवी यष्टी वाकवली गेली आहे. ही तर ओळख आहे अजय भंडारीची. आणि पहिल्याच बॉल वरती दांडी गोल, गोल्डन डक. फलंदाज समीर तंबूच्या आसरे आला. पहिला दे धक्का बडवल टीमला. गोलंदाजीच्या बोल्यावरती पहिल्या बॉलवरती यश. बॅटिंग करत असताना दमदार परफॉर्मन्स दाखवला अजय भंडारीनं. नाबाद राहिला गेला त्याच्या डावात. तर 4 षटकार 2 चौकार पाहिले होते. हा बॉल लॉब खेळलाय, लॉंग लेगला बॉल चाललाय. इथे मात्र या बॉलवरती चौकार जरूर पाहायला मिळेल. येस, अक्षय सुद्धा आलेत, वावंजे गावचे कॅप्टन. आणि मुकेश तर टॉस साठी आपण इन्व्हाइट करूया. गोल्डन मॅन अक्षय पाडेकर यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. पहा, खेळाडूंना एकदा तंबी दिली ना की लगेच हजर होतात. अगदी दोन्ही संघ तसेच इथे मात्र आले, त्यांचे वेलकम करूया. पुढचा सामना वावंजे बनाम सिद्धी करवले. अक्षयदादांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय आणि टॉस जिंकलाय सिद्धी करवले टीम. निर्णयाची अपेक्षा असेल मुकेश. यस, गोलंदाजी. आणि वावंजे संघ अक्षय ध्यानात असू त्या बॅटिंग करायची आहे. आणि जरूर सामना संपल्यानंतर आपण डिक्लेअर करूया. पुढचा बॉल खोलात टाकलेला, शॉर्ट मिड विकेटला. तिथे मात्र बॉल चिरत चाललाय डीप मिड विकेटला. 2 धावा या बॉलवरती प्रस्थापित.
इथे मात्र आक्रमणाला सुरुवात झाली. 75चा पाठलाग करण्यासाठी बडवल संघ मैदानाच्या आतमध्ये सुरुवात थोडीशी खराब राहिली. त्याच्यानंतर तेजसनं मात्र तेजमय कामगिरीला इथे सुरुवात केली आहे. चौकार आलाय. चौकारानंतर पुढच्या बॉलवरती 2 धावा आल्या. टोटल धावा धावपालिकावरती 6, 1 गडी बाद. समोर तेजस सुद्धा डाव्या हाताचा फलंदाज, गोलंदाज अजय भंडारी तोही डाव्या हाताचा. म्हणजे बॅटल तुम्हाला आता चांगल्या पद्धतीने रंगताना पाहायला मिळेल. पुढचा बॉल अजयचा. टर्न करण्याचा प्रयत्न इथे पूर्णपणे बीट करतोय. गतीमध्ये मिश्रित होता. या बॉलला अगदी कमी गतीचा बॉल डिलिव्हर केलाय. खरं तर ही ओळख आहे AB भंडारीची. डॉट बॉल आलाय. प्रेशर टाकतो यावेळेस अजय. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॉल वेगवान होता. पूर्णपणे बीट केलं या बॉलनं. अगदी किंचित यष्ट्या वाचल्यात मी तर म्हणेल, अन्यथा दांडी गेली होती या बॉलवरती. डॉट बॉल आलाय. धावसंख्या स्थिर आहे ती म्हणजे बिनबा. 1 गडी बाद 6. शेवटचा बॉल शिल्लक आहे. इकॉनॉमिकल षटक सध्याच्या घडीला अजयच्या माध्यमातून. शेवटचा बॉल ड्राईव्ह केलाय. बॉल चाललाय अगदी अलॉंग द कार्पेट. काऊ कॉर्नरच्या रिजनला. तिथे मात्र शेवटच्या बॉलवरती 1 धाव पूर्ण होताना पाहायला मिळतोय. षटक क्रमांक पहिलं समाप्त आहे. धावा धावपालिकावरती 1 गडी बाद 7 धावा. परंतु सिंगल नाही घेतली. त्याचं कारण असं की राकेश आता तुम्हाला स्ट्रायकर एंडला पाहायला मिळेल. ॲज अ ओपनर म्हणून बडवल टीमकडनं आलं. अगदी पूर्ण 6चे 6 बॉल नॉन स्ट्रायकर एंडला राहावं लागलं. त्याचं कारण पहिल्या बॉलवरती विकेट. त्याच्यानंतर तेजसनं आक्रमणाला सुरुवात केली, परंतु त्यालाही थांबावं लागलं. आणि शेवटच्या बॉलला असं आरामात सिंगल होत असताना परंतु नकार दिला गेलाय. त्याच्या मागचं कारण आता तुम्हाला या षटकामध्ये जरूर पाहायला मिळेल. आणि स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता इथेंद्र दादा अगदी एस्टनच्या मागे तुम्हाला क्षेत्ररक्षणामध्ये लॉंग लेगला पाहायला मिळतील. अगदी स्क्रीनवरती पाहू शकता. हँडसम लुक आहे आणि क्षेत्ररक्षण अगदी अचूक आहे त्यांचं. परंतु जेव्हा त्यांच्याकडे बॉल जाईल तेव्हा मात्र सर्वांच्या नजरा असतील त्यांच्यावरती. घोटचं मैदान अगदी दणाणून सोडवलं होतं त्यांनी. चांगली बॅटिंग साकारली होती. हा बॉल लाईन चेकआउट केली जाईल. एक्स्ट्राच रन पाहायला मिळतोय. अमर आलाय. अजून एक हरपन मोला खेळाडू खरं तर ओसाडे टीमचा तुम्हाला पाहायला मिळतोय, ज्याची शैली अगदी तुम्हाला अजय सारखीच पाहायला मिळतोय. लेफ्ट हँड मीडियम पेसर हा गोलंदाज पाहायला मिळतोय. परंतु मधीत काही बॉल असे बॉलवरती बोटं फिरवण्यामध्ये माहीर आहे. हा बॉल शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे उजव्या यष्टीच्या जवळनं बॉल डिलिव्हर केलाय. डॉट बॉल आलाय. कारण का गोलंदाजाने आपला गोलंदाजी मार्ग बदलवला गेलाय. पंचांच्या उजव्या यष्टीकरनं आला. त्यानंतर हा बॉल सुंदररित्या इथे डिलिव्हर केलाय. पा यष्ट्यांच्या मागे जितू दादा आपण पाहिले तर भिंत फार मोठी आहे. अनिकेत, त्याच्यानंतर अनिल डोपरे आहेत आणि त्याच्यानंतर जितेंद्र मडवी. हा ही बॉल व्हेरिएशन होता. डॉट बॉल आलाय. प्रेशर वाढत चाललाय तर खरं तर बडवल टीमवरती. ऑलरेडी पहिल्या सत्रामध्ये ज्या पद्धतीने उसाडणे टीमने धावा बनवल्या 74, तो मेंटली प्रेशर होता. 4 षटक्यामध्ये 75 धावा बनवायच्यात ऑलरेडी टेन्शन आलं होतं आणि त्यातल्या त्यात आता हे डॉट बॉल येतात. वाडा बॉल उजवी यष्टी वाकवली जाते. हाही सलामीवर फलंदाज 0 धाव संख्येचे योगदान दिल्यानंतर माघारी परतला जातोय. राकेश हाही फलंदाज बाद होतोय. 1 मोर विकेट डाऊन. धावा धावपालिकावरती अजून स्थिर आहेत 7 धावा. सामना आता एकतर्फी झुकताना जरूर पाहायला मिळेल. कारण का हे दुसरं षटक मार्ग असते. आतापर्यंत बॉल डिलिव्हर केले गेलेत गोलंदाजानं 3 धाव फक्त वाईटच्या माध्यमातून 1च दिली आहे आणि 1 गडी बाद केलाय. आता नवीन फलंदाज आलाय बडवल टीम कडनं 4थ्या क्रमांकावरती. पंकज आलाय आणि या बॉलवरती काय तडाखा दिलाय.
बॉल चाललाय आउट ऑफ द पार्क. इट्स अ मॅक्सिमम. हवाई त्याच बाजूने आणि हवेचा फायदा डेफिनेटली या फलंदाजाला मिळालाय. पहिला बिग हिट षटकार आलाय. खरं तर स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठानचे आमचे अध्यक्ष सन्माननीय योगेश दादा मडवी यांच्या वतीनं आपल्या टीमसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आल्या. त्यांचे आपण वेलकम करूया. मिस्टामिक स्ट्रोक आहे परंतु इथे झेलला कॅरी करू शकत नाहीये. डॉट बॉल आलाय. शेवटचा बॉल डॉट बॉल. एक बॉल शिल्लक अजून. कारण का पहिला बॉल वाईट होता त्यामुळे 5 बॉल आतापर्यंत डिलिव्हर केले. एक षटकार चांगल्या पद्धतीने आलाय. पंकजनं आपल्या मैदानाच्या आतमध्ये आलेल्या पहिल्या बॉलवरती दाखवलाय. टोटल धावपालिकावरती 13 लागल्यात. शेवटचा बॉल आहे द्वितीय षटकातील. हाफ ट्रॅकरचा बॉल आहे. पुल करण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय लॉंग लेगला आणि 2 टप्प्याच्या मदतीने सीमा पलीकडे चौकार आलाय. दोन षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावपालिकावरती आता लागल्या गेल्यात 17. 2 गडी बाद. 2 सलामीर. खरं तर 75 धाव्याचा पाठलाग करण्यासाठी त्यांना पाठवलं. निराशाजनक कामगिरी राहिली. दोघांनी भोपला न पडता तंबूच्या आसऱ्यामध्ये परतले गेलेत. नवीन गोलंदाज जितेश आलाय. 17 धावा धावपालिकावरती लागल्यात. पंकज तेजस आहे स्ट्रायकर एंडला. इनसाइड आउटचा फटका केला होता. वाईडिश गलीच्या रिजनला बॉल चाललाय डीप मध्ये. खेळाडू धावतोय परंतु अंतिमच्या मोमेंटला बॉल आलडू गेलाय. कमालीचं क्षेत्ररक्षण आहे आणि या बॉलवरती अगदी 3 धावा पूर्ण होतात. 3च्या मदतीने टोटल 20 धावा धावपालिकावरती. म्हणजे अजून 55 धावेची गरज. बॉल शिल्लक आहेत 11. इथून मोठे फटके आले तर या मॅच मध्ये थोडासा रंग भरताना बडवल संघ जरूर पाहायला मिळेल. स्ट्रायकर एंडला पंकज षटकार मारलाय त्या खेळाडूंना. परफ्यूम बॉल होता. थोडस वाकून या बॉलला मिड विकेटला खेळण्याचा प्रयत्न परंतु बॉल डाट आलाय. इथे बॉलला अधिक उचली दिली गोलंदाज जितेशनं. डॉट बॉल आलाय. पहिल्या बॉलवरती 3 धावा आल्या. त्याच्यानंतर हाही बॉल चांगल्या पद्धतीचा होता. अगदी गुडलँड स्पॉटवरती या बॉलला टिकअप केलं आणि तिथनं डॉट बॉल आलाय. धावा स्थिर आहेत. 20 धावा. अजून 55ची गरज आहे. इथे पंचांचा सिग्नल मिळतो. इट्स अ वाईट बॉल. उचली जास्त प्रमाणात होती आणि गोलंदाजालाही वॉर्न केले गेले. पहिला बाउन्स अगदी जी तुम्हाला मुभा होती बाउन्स करण्याची बॉलला ती तुमची इथे समाप्त झाली आहे. त्यामुळे इथे आता फलंदाजाला थोडासा बेनिफिट कदाचित मिळेल जर का या लेंथ वरती बॉल टाकण्याचा प्रयत्न झाला तर. त्यामुळे लाईन मध्ये बदल करावा लागेल जितेशला. खोला टाकला बॉल. खोदून काढला लॉंग ऑफला. अजय आहे तिकडे. एकच धाव होताना पाहायला मिळते. प्रेशर आहे ऑलरेडी बडवल टीम वरती. कारण का इथनं 55 बनवायच्या होत्या त्यातली 1 धाव आता जरूर बनली गेली आहे. 9 बॉल शिल्लक आहेत अजून आणि आता 53ची गरज आहे. 22 धावा धावपालिकावरती लागल्यात. अजून 53ची गरज आहे. भलं मोठं लक्ष आहे आणि इथे डॉट बॉल आलाय. डॉट बॉल मुळे खरं तर बडवल टीमला भरपूर सारं टेन्शन वाढत चाललंय. मेंटली प्रेशर टाकलं गेलं होतं 74 धाव्यांचं. त्याच्यानंतर पहिल्या बॉलला विकेट आणि त्याच ओव्हरमध्ये अवघ्या फक्त 6 धावा बनल्या होत्या. 4 बॉल तिथे डॉट राहिले गेले होते. तो प्रेशर राहिलाय आणि डॉट बॉल या डावामध्ये पाहायला मिळतात. ड्राईव्ह केलं. लॉंग ऑनच्या रिजनला अजय आहे तिकडे. मॅच मध्ये मजा बनत नाहीये इथे. धावपालिकावरती 23. अजून शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे गोलंदाज जितेशचा.
हे षटक चांगलं राहिले, कारण का पहिल्या 2 षटकामध्ये जो प्रेशर टाकला गेला अजय आणि अमरनं, त्या प्रेशरचा फायदा जितेशलाही मिळला जातोय. एकही मोठा फटका आला नाही या षटकात. वेगाने टाकलेला बॉल शरीरापासून दूर ठेवला, डॉट बॉल आलाय. षटक क्रमांक 3 समाप्त. धावफलकावरती 2 गडी बाद 23. शेवटचं षटक उज्ज्वल आलाय. उज्ज्वल ढोपरी गोलंदाजीला. अजून 52 धावेची गरज. 6 बॉल 52 धावेचं लक्ष आहे. पहिला बॉल हा वाईट बॉल येतोय. अशाच पद्धतीने जर का वाईट बॉल नो बॉल टाकले तर डेफिनेटली बडबल टीमला इन करण्याची संधी लाभली जाईल. परंतु 6 बॉल 6 षटकामध्ये तरी 36 बसतात. त्यामुळे पुढच्या धावा बनणार कसा, याकडे कॅल्क्युलेशन करण्यासाठी उज्ज्वलला मदत करावी लागेल. उज्ज्वल तसं काही करेल का? पहिला बॉल तर डेफिनेटली वाईट आलाय. दुसरा बॉल शफल होऊन खेळलेला हा फटका. लॉंग लेगला बॉल चाललाय. खेळाडू नाहीये, गॅप भरपूर मोठा आहे. चौकार पाहायला मिळतोय. अतिशय चांगलं संगीत अगदी मैदानाच्या उजव्या बाजूला तुम्ही जर का लक्ष लावलं गेलं तर मुजबा देवीचं हे मंदिर तुम्हाला पाहायला मिळतं आणि तिच्या चरणाशी बसलेलं हे मैदान. आणि या मैदानावरती, या क्रीडांगणावरती सजली जाणारी स्पर्धा रोशन साई स्पोर्ट्स चंद्रन आयोजित ग्रामस्थ मंडळ चषक 3 दिवसीय रंगणारा हा क्रिकेटचा थरार पाहायला मिळतो. आज स्पर्धेचा शेवटचा दिवस. इथे हाही बॉल वाईट आहे. थोडासा प्रेशर टाकण्याचा प्रयत्न आहे फलंदाजाकडनं. अगदी ऑफस्टिकच्या बाहेर थोडंसं शफल होऊन खेळतोय, त्यामुळे उज्ज्वललाही थोडंसं भ्रमित केलं जात आहे. लाईन लेंथमध्ये थोडंसं बदल करण्यासाठी त्याला मजबूर केलं जात आहे. आणि आत्तापर्यंत 2 बॉल त्याने वाईट फेकलेत. एक बॉल चांगला होता, त्याच्यावरती चौकार आलाय. इट्स अ वाईट्स. अजून एक बॉल वाईट येतोय. एक बॉल टाकण्यासाठी अगदी 3 बॉल त्याने वाईट टाकलेत. नशीब चांगलं आहे की बॉलला तिथे कॅरी केले जाते एसटी रक्षकाच्या माध्यमातून. जर तिकडे लॉंग लेगला, लॉंग स्टॉपला गेले असते बॉल तर धावा किती महागड्या राहिल्या असत्या. जरूर धावा जास्त बनवायच्या आहेत शेवटच्या ओव्हरमध्ये, परंतु लाईन आणि लेंथमध्ये सुधार करायला हवा. हा बॉल चांगला आहे. टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा आतमध्ये वळला गेलाय. ऑफस्टिकच्या जवळनं बॉल डॉट बॉल आलाय. फलंदाज जरूर थोडंसं चलविचल करतोय गोलंदाजाला, त्यामुळे त्याचा लाईन लेंथवरती कंट्रोल राहत नाहीये. अगदी 3 वाईट त्याच मुले इथे मात्र पाहायला मिळाले. मागचा बॉल डॉट बॉल आलाय. इथे 1 मोर. अजून एक वाईट बॉल पाहायला मिळतोय. हा प्रेशर मी तर म्हणेल फलंदाज तेजस टाकतोय पूर्णपणे या गोलंदाजावरती, कारण का तो जाग्यावरती स्थिर राहत नाहीत आणि उज्ज्वल कदाचित यष्ठ्या उद्ध्वस्त करण्याच्या नादामध्ये ही लाईन वापरली जाते. हा बॉल चांगला आहे. हा बॉल अतिशय चांगला आहे, कारण का पुढे टाकल्या बॉलला तेवढं इझिली स्ट्रोक कन्वर्ट करू शकत नाहीये तेजस. डॉट बॉल आलाय. यष्ट्या उद्ध्वस्त करण्यापेक्षा डॉट बॉल कसा निघेल याकडे गोलंदाजानं लक्ष टाकणं अत्यंत गरजेचं आहे, कारण का यष्ट्या उद्ध्वस्त करण्याच्या नादामध्ये कधी कधी षटकार चौकारी खायला लागतात. त्यामुळे डॉट बॉल कसा निघेल याकडे लक्ष असायला हवं. फटका चांगला आहे, पाहावं लागेल या बॉलवरती. चेंडू आउट ऑफ द पार्क. षटकार आलाय. खरं तर हे पहिल्या षटकापासून ही बरसात झाली असती तर इथे पाठलाग चांगल्या पद्धतीने झाला असता. आत्ता धावा 37 लागतात धावफलकावरती. शेवटचे 2 बॉल आहेत. हाही बॉल चांगला आहे. डॉट बॉल आलाय. जरूर मार खाल्ल्यानंतर उज्ज्वलनं मात्र एक एक बॉल चांगल्या पद्धतीने डिलिव्हर केला. शेवटचा बॉल शिल्लक आहे. धावा भरपूर बॅलन्स आहेत, जवळजवळ 38. आता किती धावांचं मार्जिन इथे कमी केलं जाईल पराभवाच्या. हा बॉल सांगून जाईल. लॉब केलाय. अगदी
षटकार. पंच काय इशारा काय करताय? यस, इथे मात्र विकेट आहे. बाउन्स बॉल आलाय. चला काही हरकत नाही, शेवटच्या बॉल वरती काही घडलं नाहीये. सामना इथे समाप्त झालाय आणि मॅन ऑफ द मॅच अजय भंडारी. 36 धावा आणि गोलंदाजी करत असताना 1 विकेट. येस, विजेते संघाचं अभिनंदन करतोय आणि बडवल संघ तुमचंही मनपूर्वक हार्दिक आभार. या स्पर्धेमध्ये अगदी वेळेवरती तुम्ही आलात. लांबचा प्रवास होता, परंतु आयोजकांच्या विनंतीला मान देऊन आपण वाईल्ड कार्ड एंट्रीसाठी आलात. तुमचं मनपूर्वक हार्दिक आभार आणि तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा असतील पुढील वाटचालीसाठी. वाईल्ड कार्ड एंट्री अगदी उसाटणे टीमलाही होते, त्यांचंही वेलकम आहे, स्वागत आहे तुमचंही. अभिनंदन. पहिला सामना जिंकलाय. मॅन ऑफ द मॅच अजय भंडारी.